आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी शहरातल्या वांगी रस्त्यावरील अपना नगर भागातील हनुमानाची मूर्ती हटविणं तसंच मंदिराचा ओटा आणि टीन शेड पाडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज बुधवारी दुसऱ्या दिवशी देखील महापालिका कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी बुधवारी पुन्हा महापालिका कार्यालय गाठून महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांना जाब विचारलाय। हे महानगरपालिकेनं जे धनास्पद असं कृत्य या ठिकाणी केलं, त्या अनुषंगानं काल आम्ही सर्व या ठिकाणी विचारण्यास आलो असता या ठिकाणी कोणीही नव्हतं महानगरपालिकेच्या प्रशासनाचं। त्या आज कमिशनर आज आयुक्त आले, आयुक्तांना विचारलं की त्या ठिकाणी मंदिर का काढण्यात आलं, झेंडा का काढण्यात आला, बरं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणताही तेढ नसताना तुम्ही मंदिर काढलं आणि त्यासोबतच मूर्ती जी आहे ती मूर्ती या ठिकाणी मूर्तीची विटंबना केली आणि झेंडा काढला, झेंड्याचा अपमान केला। या अनुषंगानं आज आम्ही सर्वजण परभणीकर म्हणून या ठिकाणी एक शांतता अबाधित ठेवण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो आणि आयुक्तांनी सांगितलं की ही जी काही चूक झालेली आहे ती आमच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकडून झालेली आहे। निश्चित या चुकीची दुरुस्ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू। परभणी शहरातल्या वांगी रस्त्यावरील अपना कॉर्नर भागातील हनुमान मूर्ती हटवल्याप्रकरणी आज महापालिका आयुक्त यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांनी अतिक्रमण हटवण्याची ही रुटीन कारवाई असल्याचं सांगितलं। तसंच याबाबत आपण महापौरांना कोणतीही माहिती दिली नसल्याचं देखील ते म्हणाले। वांगी रोड येथील 241/5 इथे एक लेआउट मंजूर लेआउट होतं, त्यातल्या ओपन स्पेसवर एक मंदिर आहे आणि एक झेंडा लावलेला आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार आपण दिनांक 20 रोजी बंदोबस्तासाठी पत्र दिल्यानंतर 24 तारीख आपण कारवाईची निश्चित केली होती आणि दिनांक 24 रोजी त्या दोन्ही निष्कासित करण्याची कारवाई महापालिकेने केलेली आहे। ही कारवाई संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची असल्यामुळे कुठल्याही लोकप्रतिनिधींना याबाबत कुठलीही कल्पना आम्ही दिलेली नव्हती, कारण ही कारवाई प्रशासकीय स्वरूपाची होती। वांगी रस्त्यावरील अपना नगर भागात महापालिका प्रशासनानं पंचशील ध्वज हटवल्याच्या निषेधार्थ महापालिकेवर मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आशिष वाकोडे यांनी दिली आहे। महापालिकेच्या पथकानं मंगळवारी पहाटे 3च्या सुमाराला अपना नगर भागातील पंचशील ध्वज हटवलाय। याबाबत वाकोडे यांच्यासह रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भराडे, राहुल घनसावंत, सुनंदा सोनकांबळे, निलेश डुमळे, अविनाश आंबोरे, सौरभ भराडे, गौतम धबाले, सागर मुंडे आदींनी महापालिका आयुक्ताची भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली। वांगी रस्त्यावर असलेल्या अपना नगर भागातील मूर्ती, ओटा आणि टीन शेड हटविल्याच्या घटनेबाबत महापालिका व पोलीस प्रशासन हे संबंधित शिष्टमंडळाबरोबर 20 एप्रिलनंतर संयुक्त बैठक घेऊन चर्चेद्वारे अंतिम निर्णय घेईल अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्तांनी दिली आहे। या संदर्भात महापालिका उपायुक्तांनी बुधवारी दुपारी प्रसारमाध्यमांना या संदर्भात प्रेसनोटद्वारे माहिती दिली आहे। तर बुधवारी आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या दालनामध्ये या विषयाच्या अनुषंगानं शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले। सकाळी दोन्ही गटाबरोबर आमची चर्चा झाली, पोलीस प्रशासनही आमच्या सोबत होतं आणि त्यात असं ठरलेलं आहे की 20 तारखेपर्यंत त्यांची बैठक घेऊन याबाबत एक निश्चित अंतिम निष्कर्षापर्यंत येण्याचं त्यात ठरलेलं आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र,
तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. संपर्क 9921691008. मंगळवारी महापालिका कार्यालयातील फर्निचरची तोडफोड केल्याबद्दल सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नवा मोंढा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, माणिक पोंडे, अशोक गव्हाणे, राहुल शिंदे, अरुण झांबरे, माधव खुने, किजर बुचाले, धनंजय जाधव, सचिन पाटील, निखिल सक्तेपार, आकाश गरुड, करण भोसले, नरेश इरळदकर या 13 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक 3 मधील सागर कॉलनी व भीमा कोरेगाव नगर येथील ज्येष्ठ नागरिक अनेक वर्षापासून रस्ता नाली नसल्यामुळे परेशान होते. अनेक वेळा धम्मदीप रोडे यांनी नागरिकांसमवेत या संदर्भात निवेदन दिलं असून भर पावसामध्ये महापालिका आयुक्तांना या जागेवर प्रत्यक्षात पाहणी करता देखील त्यांनी बोलवलं होतं. तरी देखील येथील मागणी पूर्ण झालेली नव्हती. पावसाळ्यात या ठिकाणी गुडघाभर पाणी साचत असल्यामुळे येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आज धम्मदीप रोडे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या मजबूतीकरणाचं काम सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र रोडे, मिलिटरीमन वाहुळे, शिवभगत बरे, सुदाम तुपसमुंदर, गौतम भराडे, लांडगे, भारत झुंजारे, आनंद ढेंगळे, संदीप वायवळ, सुमेध मगरे, रणजित सूर्यवंशी, अनिकेत खंदारे, अजय सोनसळे, सम्यक लहाने आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. आमच्या या परिसरामध्ये जे काही समजा जेवढ्या काही दुरावस्था असतील ते खरं म्हणजे या भागामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी धम्मदीप रोड करत आहे. वर्षापासून वार्ड क्रमांक 3 मध्ये बऱ्याचशा कॉलन्या अशा आहेत की अद्याप त्या ठिकाणी रस्ते किंवा नाल्याच्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाही आहेत आणि दरवर्षी या ठिकाणं निवेदन जात आलेले आहेत. कमिशनर बदलत गेले, महापौर बदलत गेले, पण इथल्या लोकांची जी परिस्थिती जशाला तशीच राहिली. मी स्वतः पाहिलेले, माझ्या वडिलांनी पाहिलेले हे सगळं कुटुंब, हे सगळ्या माता भगिनी, हे सगळे आबालवृद्ध हे माझ्या घरातील माणसं आहेत. मी यांच्या घरातील सदस्य आहे म्हणून माझं कर्तव्य आहे की यांना येणाऱ्या काळामध्ये कुठल्या पद्धतीने सुविधा देता येईल त्यासाठी अविरत प्रयत्न करत राहणं. राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना अमेरिकेतील US इंडिया SME काउन्सिलतर्फे प्रदान करण्यात येणारा आउटस्टँडिंग विजनरी लीडर अँड ट्रू चेंज मेकर हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 25 मार्च रोजी आयोजित समारंभामध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या समारंभाला अमेरिकेतील मेरीलँड राज्याचे काउंटी एक्झिक्युटिव्ह मार्क आर्लिख, आंध्र प्रदेशचे MSME व NRI रिलेशन मंत्री कोंडापल्ली श्रीनिवास, US इंडिया MSME काउन्सिलचे चेअरमन सुधाकर गंधे, CEO एलिजा पुलिरवार्थी तसंच नीरज खैरवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. मानवत शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाल्यामुळं नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळं गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीनं केली आहे. मानवत शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून या समस्येकडे तातडीनं लक्ष देणं आवश्यक असल्याचं निवेदनात म्हटलंय. निवेदनावर डॉक्टर विजयकुमार तोष्णीवाल, संजय नाईक, श्याम झाडगावकर, गोपाळ लाड, प्रसाद जोशी, बालाजी पोकळे, प्रकाश करपे, प्रफुल्ल जैन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिंतूर शहरामध्ये भटक्या व पाळीव कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांच्या जीविताला धोका ठरत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. जिंतुरातील बहुतांश गल्लीबोळांमध्ये कुत्र्याचे टोळके मुक्तपणे फिरताना दिसत असून रस्त्यावरून पायी चालणं धोकादायक झाले असल्याचं सध्या दिसून येत आहे. मतदार याद्या अद्ययावत दुरुस्त करण्याची मोहीम शहरात सुरू असून या मोहिमेअंतर्गत बालविद्या मंदिर येथील मतदान केंद्र इथं सुरू असलेल्या मतदार यादी दुरुस्ती कार्यक्रमाला उपमहापौर गणेश देशमुख यांनी भेट देऊन याबाबतचा आढावा घेतला.
यावेळी निलेश पतंगे, पंडित सिद्दीकी, संतोष लोंढे आदींची उपस्थिती होती. गर्भाशयमुख कर्करोगाला प्रतिबंध व्हावा यासाठी परभणी जिल्ह्यात HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात यावी असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत ज्वार संशोधन केंद्र आणि अखिल भारतीय समन्वयित ज्वार सुधार प्रकल्प हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसूचित जाती उपाययोजनांतर्गत प्रोत्साहनपर कार्यशाळा व अवजार वाटपाचा कार्यक्रम 24 मार्च रोजी पशुसंवर्धन यांत्रिकीकरण केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर खिजर बेग, डॉक्टर राकेश आहिरे, डॉक्टर हिराकांत काळपांडे, डॉक्टर दयानंद टेकाळे आदींची उपस्थिती होती. परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन इथं 24 मार्च रोजी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व रस्ता सुरक्षा या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेकिया हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे तसंच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चोंडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक राहुल काळीकर, प्राध्यापक विजय पाटील, प्राध्यापक अमोल बेंडसुरे, प्राध्यापक रसिका चौधरी, प्राध्यापक HK कदम यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. श्रीराम नवमी व हिंदू एकता दिवसाच्या निमित्तानं 26 मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं परभणी शहरामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं असून सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. मागील 13 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा यावर्षी उत्साहात पार पडणार असून ही शोभायात्रा 26 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शनिवार बाजार दरम्यान निघणार आहे. उद्या 26 मार्च गुरुवार रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन गंगाखेड श्रीराम जन्मोत्सव समिती आणि हिंदू बांधवांच्या वतीनं करण्यात आलंय. यावर्षीच्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यामध्ये 23 व 24 मार्च रोजी गंगाखेड शहरातील जवळपास 20 विद्यालयांमध्ये पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते विजय खुटड, श्री संत सेवा संघ पुणे यांचं पुरुषोत्तम श्रीराम या विषयावर व्याख्यान संपन्न झालं. तर 26 मार्च रोजी प्रभू श्रीरामाची चांदीच्या रथामधून भव्य मिरवणूक सायंकाळी 4 वाजता निघणार आहे. परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त पंच वटवृक्षाच्या सानिध्यामध्ये निसर्गरम्य ठिकाण असलेल्या तीर्थक्षेत्र श्री जागृत हनुमान रोकडोबा देवस्थान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, श्री संगीत तुलसी रामायण कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 26 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा परिसर भक्तिमय होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.